नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, महिलांना आणि वृद्धांना जी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत जे 1500 रुपयाचा जो हप्ता मिळतो दर महिन्याला, तो 1500 रुपयाचा हप्ता आला आहे की नाही आला आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता. फक्त आधार कार्ड नंबर टाकून कशा पद्धतीने चेक करायचे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याचं स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला आपले व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कशा पद्धतीने आपण हे स्टेटस चेक करू शकतो. बघा, या ठिकाणी आल्यानंतर ही वेबसाईट बघा. या ठिकाणी तुम्हाला sas.mahaIT.org ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, त्यावरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी आपल्याला लॉग इन असा इंटरफेस दिला आहे आणि खाली बघा लॉग इन आणि पासवर्ड आणि त्यानंतर खाली बघा लाल कलरमध्ये दिलेले लाभार्थी स्थिती. या लाभार्थी स्थितीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाभार्थी स्थितीवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर विचारला आहे. बघा, या ठिकाणी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर युअर नोन रजिस्ट्रेशन नंबर यावरती तुम्ही क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. आणि जर माहिती असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून चेक करू शकता. जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट OTP बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरला, तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, व्हेरीफाय केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल. तुमचं या ठिकाणी नाव असेल, त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल. त्याच्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट असेल, जिल्हा जो असेल तो जिल्हा, तुमचं गाव, तालुका आणि तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेत आहात, संजय गांधी असेल किंवा तुमचं श्रावणबाळ असेल ती या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं ऑथेंटिकेशन स्टेटस काय आहे, येस आहे की नो. या ठिकाणी तुमचं जर नो असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत. या ठिकाणी तुमचं आधार ऑथेंटिकेशन येस पाहिजे. या ठिकाणी तुमचं येस जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येतील. त्यानंतर तुमचं गाव कुठलं आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला शो होईल. त्यानंतर तुमचं लेटेस्ट अपडेट कधीचं आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं पेमेंट मोड या ठिकाणी दाखवलं जाईल. येस आहे की की एन ए. या ठिकाणी जर ए असेल तर तुमचं पेमेंट स्टेटस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पैसे येत आहेत आणि जर एन असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येत नाहीत. या ठिकाणी बघा खाली फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून तुमचं कधीचं तुम्हाला 2024-25चं बघायचं आहे की 2025-26चं बघायचं आहे. 2024-25चं जर बघायचं असेल तर मी ते सिलेक्ट करून या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक करतो. जसं मी सर्च करेल या ठिकाणी बघा खाली स्क्रोल करून आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दाखवलं जाईल. फेब्रुवारी 2025, मार्च 2025 आणि जानेवारी 2025. बघा, या ठिकाणी तुमचं पेमेंट स्टेटस काय आहे, सक्सेस की अनसक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर तुमची जी बँक आहे ती बँक या ठिकाणी दाखवली जाईल. कुठली बँक आहे ती बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवला जाईल आणि तुम्हाला जे महिन्याचं जे अमाऊंट आहे 1500 रुपये ते अमाऊंट या ठिकाणी क्रेडिटेड अमाऊंट म्हणून दाखवलं जाईल. त्यानंतर कधी क्रेडिट केलेलं आहे म्हणजे कधी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले ते या ठिकाणी डेट दाखवली जाईल. त्यानंतर त्याचा UTR नंबर या ठिकाणी दाखवला जाईल आणि ट्रान्झॅक्शन फेल झाले की सक्सेसफुल झाले या ठिकाणी ते दाखवलं जाईल. या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने सर्व माहिती या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, 2025-26ची 2024-25ची या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी चेक करू शकता. तुमचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे की नाही होत आहे ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो,
आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.